क्रमांक रोख रक्कम 1,00,000 रुपये। साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिर्डी नगरीचा वारसा लाभलेल्या युवा दिग्दर्शक विशाल एकनाथ बर्डे यांनी आपल्या कर्तृत्वानं जागतिक चित्रपटसृष्टीत भारताचं आणि शिर्डीचं नाव उज्ज्वल केलंय। विशाल बर्डे यांनी दिग्दर्शित केलेल्या द स्ट्रगल ऑफ लिटल सुपर हिरो या माहितीपटानं विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचा पुरस्कार पटकावून शिर्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। साईबाबा जेव्हा पहिल्यांदा शिर्डीत आले तेव्हा त्यांचं स्वागत करणाऱ्या भाग्यवान व्यक्तींमध्ये अप्पा भिल जागले यांचा समावेश होता। हेच अप्पा भिल जागले यांच्या वंशातील विशाल बर्डे यांनी आपल्या पूर्वजांचा सेवाभावाचा वारसा आधुनिक कलेच्या म्हणजेच चित्रपट दिग्दर्शनाच्या माध्यमातून पुढे नेला आहे। सामाजिक विषयावर आधारित द स्ट्रगल ऑफ लिटल सुपर हिरो या माहितीपटानं जगभरातील समीक्षकांची मने जिंकली आहेत। या माहितीपटासाठी विशाल बर्डे यांना खालील प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत: जपान बेस्ट डायरेक्टर पुरस्कार, वर्ल्ड सिनेमा बेस्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार, गोवा इंटरनॅशनल फिल्म कॉम्पिटिशन बेस्ट सोशल इश्यू पुरस्कार। आपल्या या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल बर्डे नम्रपणे म्हणाले, हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमाचं फळ आहे। सहकाऱ्यांच्या मोलाच्या योगदानामुळेच आमचा हा माहितीपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला। भविष्यातही समाजाभिमुख आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून देशाचं नाव जागतिक स्तरावर नेण्याचा माझा प्रयत्न असेल। विशाल बर्डे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल शिर्डीसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। साई भक्त अप्पा भिल जागले यांच्या वंशजाने जागतिक स्तरावर शिर्डीचा गौरव वाढवल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ही आहे संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी गावाची गोष्ट। इथल्या आदिवासी भिल्ल कुटुंबातील लहान मुलांना रोज शाळेत जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतो, कारण त्यांच्याकडे होडी नाही, पूल नाही, आहे फक्त थर्माकॉलचा तुकडा। आईबाप डोळ्यात पाणी घेऊन सकाळी आपल्या मुलांचे आवरून देतात। भीतीने हात थरथरतात, पण शिक्षणाची आस त्यांना थांबू देत नाही। हो, ही मुले होडीतून नाही तर थर्माकॉलच्या तुकड्यावर बसून शाळेत जातात। जीवनाचा धोका पत्करून पाण्याशी झुंज देत ते त्यांच्या शिक्षणाच्या वाटेवर निघतात। पाण्याच्या लाटांवर, थर्माकॉलच्या चप्पूवर रोज सुरू होतो हा संघर्ष। पोरग वगैरे जर पडलं बिडं पाण्यात, पोहता येत नाही, कुणी असतं, सगळे कामाला जाते, कुणी राहत नाही, ज्याचे त्याचे उद्योग असते, ज्याचे त्याला बाकी काही। मग सरकारकडे तेवढीच मान्यता होते का आम्हाला काहीतरी साधन भेटावं बा। घरच्यांच्या मनात नमस्कार मित्रांनो, आज भगवान बिरसा कला संगम या फिल्म फेस्टिवल राज्यस्तरीय झालेल्या फिल्म फेस्टिवल मध्ये आम्हाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे। यामध्ये माझ्या सर्व टीमचं खूप योगदान आहे आणि माझ्या प्रोड्युसरांचं खूप योगदान आहे। माझे